Hare
पाया विनवितो तुम्हारा दुनिया पाया विनवितो तुम्हारा दुनिया पाया विनवितो दुनिया पाया विनवितो तुम्हारा तारी बोला मुझे तारी बोला मुझे दुनिया पाया विनवितो तुम्हारा दुनिया पाया विनवितो तुम्हारा तारी बोला मुझे तारी बोला विठ्ठल विठ्ठल म्हणावे सोहळा स्वर्गी सोहळा स्वर्गी नाही सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णु हरी गोविंद कृष्ण विष्णु हरी गोविंद कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजळ वैकुंठा मार्ग हा प्रांजळ कळाची येथे आहे कलियुगी उद्धार हरिचा नामे कलियुगी उद्धार हरिचा नामे कलियुगी उद्धार हरिचा नामे विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे नामा
या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला लागून या पाया विनवितो तुम्हाला करताई बोला मुखीना करताई बोला मुखीना करताई बोला मुखीना करताई बोला विठ्ठल करताळी बोला करताळी बोला मुखी नाम मुखी नाम विठ्ठल 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 लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो लागोनिया पाया मना वेळो वेळा विठ्ठल करताळी बोला करताळी बोला नाम करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल मना वेळोवेळा
सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला खरे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
पादाने कथेचा विस्तारो तुम्हाला कथेचा विस्तारो रे चरणा रे बाबा गीत दुनिया पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू. प्रस्तुत सेवेला दरवर्षीप्रमाणे प्रभू रामचंद्र भगवान यांच्या जन्म उत्सवानिमित्त हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामधील आजचे 6वे पुष्प आहे. तर माझ्यासारख्या पामराला ही सेवा मिळाली आहे आणि आज आपल्या इथे प्रत्यक्ष पांडुरंग नाचून गेलेले आहेत. गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्यांचा दृढ निश्चय. कारण ही इतकी पावनभूमी आहे, मंदिर आहे, भगवान आहे, नामस्मरण चालू आहे आणि ही पावनभूमी आहे. आणि आपल्याकडून प्रभू रामचंद्र जसं जमेल तसे सेवा करून घेणार आहे. विठ्ठला 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 संत श्रेष्ठ जगद्गुरू देहू निवासी श्री जगद्गुरू तुकोरोबा महाराज यांचा हा अभंग आहे. त्यांनी या अभंगा उपदेशावर सांगितलेले आहे. एखाद्याला आपण एखादी वस्तू आणायला सांगितली तर तो आपला ऐकत नाही. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबा यांना आपल्या जनकल्याणासाठी त्यांना आपल्या जीवाचं त्यांनी कल्याण व्हावं म्हणून त्यांनी सर्वांना हात जोडून काय सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, साई बोला मुखे
बघा तुकोबारायांनी या कीर्तनामध्ये काय सांगितलंय, सर्वसामान्यांना या कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी वाजवायला सांगितलंय. हाताने टाळी वाजवून मुखाने भगवंताचं नाव मागितलंय. मग ते नाव काय सांगितलंय, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं का म्हणले त्यांनी, की या कलियुगामध्ये तुकोबाराय सांगतात, या कलियुगामध्ये हरिनामाला पूर्ण श्रेष्ठ सांगितलेले आहे. कारण का अगोदरचे जे युग होते, अगोदर युगामध्ये तपी योगी आणि ध्यानी असायचे, त्यांना आयुष्य भरपूर असायचं. लाखो वर्ष तरी तप करायचे, हजारो वर्ष 10,000 वर्ष जप करायचे. आता त्याचे शून्य सर्व एक एक कमी झाले. मग आता तुकोबारायांनी का सांगतात असं, की त्यांना वाटतं की सर्व जनाचं कल्याण व्हावं. आणि या कीर्तनाची महिमा कशी आहे, नामदेव महाराज सांगतात, ऐसा कीर्तन महिमा सर्वा कीर्तन महिमा सर्वा नामदेव कीर्तन करी या कीर्तनामध्ये भगवान प्रत्यक्ष श्री पंढरीनाथ
नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचू लागलेत. मग हे कीर्तन महिमा सामान्य आहे का सांगा? या कीर्तन महिमामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग नाचत आहेत. तर आपण हाताने टाळी वाजवायला काय आहे का? आपल्याला इथे काय साधन द्या पैसे पडतात का? म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात, करे टाळी बोला मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे सोहळा स्वर्गी झाले. तुकाराम महाराज स्वर्गाचा उल्लेख का करतात हो? तर आपण स्वर्गामध्ये गेल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करायला तिथे नाही या. कारण वैकुंठातून भगवंत इथे आलेले आहे आणि इथे वैकुंठामधले जे देव आहेत ते सुद्धा इच्छा इथं प्रकट करतात. वैकुंठाचे देव इच्छिता ते अमर. कारण त्यांना सुद्धा नामस्मरण करायची इच्छा जर झाली तर त्यांना वैकुंठात करता येत नाही. कारण इथे स्वर्गात सुख सोहळा स्वर्गात नाही म्हणण्याचं कारण हेच आहे. कारण कलियुगामध्ये ना उद्धार जर करायचा असेल तर हरिनाम भगवंताचं नाम कसं आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे नामा असं तुकोबार आहे का सांगतात की भगवंताचं नाम पवित्र आहे, भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंताचं नाम अमृत आहे. मग आता मला सांगा, सांगणार हे कोण आहेत? श्री तुकोबार आहे का सांगतात? सर्व जनकल्याणासाठी काय सांगतात? पुढे काय सांगतात? कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. त्यांनी रस्ता सुद्धा सांगितले की भगवंताचं नाव घेतल्यानंतर की ते आपल्याला मार्ग ऑटोमॅटिक मिळतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. मग आता त्यांनी कुणाकुणाला सांगितले? तो लहानाला सांगितलेत का, मोठ्याला सांगितलेत का, श्रीमंताला सांगितलेत का, गरीबाला सांगितलेत का? मग त्यांनी काय सांगतात? हात जोडून, सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, हरियुगी उद्धार हरिच्या नामे, विठ्ठल विठ्ठल आता बघा, तुकोबारायांचं जर आपण
त्यांचे हे पाहायला गेलात तर तुकोबाराय कोण होते? जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा, जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा, जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा, संप्रदाय सतराचा येतो लिया, संप्रदाय सतराचा येतो लिया, संप्रदाय कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले आणि ते कोण होते? ते नामदेव महाराजांचे अवतार होते आणि तिथून संप्रदाय सुरू झालेला आहे। जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सगळाचा इथून या। म्हणजे आपल्याला त्यांनी संप्रदाय दिले, आपल्याला हाताने टाळी वाजवायला सांगतायत, मुखाने नाम घ्यायला सांगतात। कशासाठी हो? आपलं जीवन हे जन्म आलेलं आहे, हे जन्म मरण आहे ना 84 लक्ष एवढी फिरुणी मानव देह येते आणि ह्या परमार्थामध्ये दुसरा कुठला मानव जन्म जर सोडला तर त्याला कुणाला अधिकार नाही आहे। बघा, भगवंताचं दुसरं रूप म्हणजे मनुष्य आहे आणि त्या मनुष्याला बुद्धी दिलेली आहे देवाने, ज्ञान दिलेलं आहे, मुख दिलेलं आहे सर्व, आणि भगवंताचं नाम घेण्यासाठी तुकोबाराय सोपी वाट करून सांगतात। आणि भगवंताचं अमृत आहे, तर तुम्ही नाव जर घेतलात तर कलियुगी उद्धार हरीच्या नावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभेरा, आशुत सोहळा जगिराये, मग पुढे श्री तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात, तुका वडे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथे बोलिए ले, ऐसे बहुत ग्रंथे विठ्ठल
तरी पुरावे सांगतात तुकोबार आहे. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, 4 मुक्ती सांगितलेले आहेत. आणि ह्याला पुरावा काय झालेत? ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. तुम्ही सगळे 6 शास्त्र काढा, 18 पुराण काढा, 4 वेद काढा. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? हरिनामाला महत्त्व दिलेलं आहे. हरिनाम मुखाने घेतल्यानंतर आपले पाप पळून जातात. नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी, नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी. लागोनिया पाया विंबितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. माझा प्रांजळ वैकुंठीचा, सकळांशी येते आहे अधिकार, सकळांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. प्रस्तुत
सेवेला जगतवंद जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा अभंग या सेवेकरता कीर्तनाच्या रूपाने करत आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला रटाळी बोला मुखी नाम. प्रथम चरणामध्ये श्री तुकोबाराय सांगितले सर्वांनी बाबा रे या कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही. का सांगितलं त्यांनी तसं की आजकाल पापाला काही कमी नाही. तुम्ही काही करा पाप हजर आहे आणि पाप असं आहे की त्याला तोड नाही आहे. तर पुण्य कोण सांगतात? पुण्य करायला संत सांगतात, जगद्गुरु सांगतात, सद्गुरू सांगतात. दरा सद्गुरूची कास, कारण त्यांना आपल्या शिष्याबद्दल त्यांना सहानुभूती असते की आपल्या शिष्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि नामस्मरणामध्ये तुम्ही कोणत्याही कीर्तनात जा, नामाशिवाय पर्याय नाही. कारण कलियुगामध्ये हरी म्हणलं ना पापाचा नाश होतो. आणि तुकोबाराय काय सांगतात? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आता भगवंत आपल्या विठ्ठलाचं नाव घ्यायला का सांगतात? आता आपण जवळजवळ 90% आपण सर्वजण पंढरीची वारी करणार आहात, सप्त्यामध्ये येणार आहात सर्वजण. इथल्या जणांना सोडून मी सांगतो की तुकोबाराय आपल्याला काय सांगतात की या कीर्तनामध्ये तुम्ही झोपू नका, या कीर्तनामध्ये बडबड करू नका, या कीर्तनामध्ये वाकडं तिकडे बसू नका. कारण हे असं नाही, हे कीर्तनाचं स्थान आहे. या कीर्तनामध्ये प्रत्यक्षात भगवंत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये सर्व संतांच्या मंदिरामध्ये भगवंत इतके डुलातले, इतके नाचले, नाचून नाचून देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला काय म्हणतात महाराज. मग असं हे कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी वाजवावी, मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं. आणि कीर्तन श्रवण आहे, हे कीर्तन श्रवण भक्ती सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि भगवंत नाचता नसता त्यांना सावध करायला कबीर महाराज सांगतात. आणि कोण सांगतात? ज्ञानदेवा अभंग. जनी म्हणे बोला
हा जो सोहळा आहे तो 700 वर्षापूर्वी हा सोहळा होता. कदाचित आपणही त्यांच्या संगतीमध्ये असेल, कारण पूर्वी जन्माचं आपलं जर पुण्य असेल तर आपण या जन्मी येऊन पूर्ण करतो आपण. मग एकदा नामदेव महाराजांना एकाने विचारलं की देवा, तुम्हाला काय करावं लागलं की देवाचं नाव तुमच्या मुखाने आलं आहे? जन्मी आम्ही बहुपुण्य आम्ही बहु बघा, एखाद्याला आपण राम म्हणायला सांगितलं तर त्याच्या मुखातून राम येत नाही. जिवंत उदाहरण आहे. वाल्मिकी ऋषी होते. भगवान नारद मुनींनी त्यांना एक दिवशी भेटले आणि म्हणले, काय करतो हे? ते म्हणले, मी प्रपंचासाठी ह्यांना मारतो आणि माझं प्रपंच भागवतो. कथा सगळ्याला माहीत असलेली आहे, पण हे नाम म्हणजे आणि तुकोबाराय उपदेशावर सांगतात. त्याच्यात ते त्रिवेणी संगम आहे. कारण कीर्तनाचं जे मुख्य गाभा आहे ते नामस्मरण आहे. तर नारद मुनीची कृपा वाल्यापुळी झाल्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा, तुझे यामध्ये कल्याण नाही आहे, कारण तू जे हे करतो याच्याने तुझं पाप वाढत जात आहे. आणि तुझ्या बापाला घरी जाऊन बायकोला विचार, मुलाला विचार आणि सर्वांना विचार की हे मी जे करतो ह्याच्या वाटेला तुम्ही मला येणार आहे का? बायको म्हणले, तुमचा अधिकार आहे मला सांभाळण्याचा, मला काय त्यातलं कळत नाही, मी वाटेला येणार नाही. मुलाला विचारले, बाबा तुम्ही माझे वडील आहात, तुम्ही जे कराल ते मी मान्य आहे, मी पापाचा वाटेगिरी होणार नाही. मग असं करत परत नारद मुनीच्या त्यांना भेटले आणि सांगितले, बाबा रे काय झालं? त्यांनी साष्टांग दंडवत आहे. श्री संतांची ये माता मग त्यांनी सांगितले, बाबा रे तू आजपासून भगवंताचं राम म्हणत जा. मन बघू म्हणले, राम म्हण. त्याला ये ना राम. कारण काय झालं होतं, पापाची त्याची राशीच्या राशी झालेल्या होत्या आणि मुखाने नाव कसं येणार आहे? मग नामदेव महाराज काय सांगितले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. भगवंताचं नाम जर आपल्या मुखाला यायचं असेल तर अगोदर जन्माचं काहीतरी पुण्य पाहिजे असतं. मग वाल्मिकी ऋषी
त्यांचं सगळं ऐकले आणि सांगितले. मग त्याने राम न म्हणता मरा 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 अशा करत 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 त्यांचा उच्चार सुलट झाला. राम राम राम. मग ते का सामान्य झाले का? त्यांनी वाल्मिकी रामायणच्या अगोदर त्यांनी रामायण लिहिलं. प्रभू रामचंद्र जन्म घ्यायच्या अगोदर. गोरियाची कीर्ती वाढली गहन. रामायण गोरियाची कीर्ती वाढली गहन. नारद मुनी ऋषी होते. ते स्वर्गातही होते आणि वैकुंठातही होते. त्यांचा शब्द त्या वाल्या कोळीने पाळला आणि त्यांनी कवित्व केले. कवित्व काय केले? प्रभू रामचंद्र जन्म घेण्याच्या अगोदर त्यांनी रामायण लिहून दिले हजारो वर्ष. आणि जसं लिहिलं तसं प्रभू रामचंद्राने मर्यादा पुरुषोत्तम बोलिला वाल्मिक तैसे ती करीन. बोलिला वाल्मिक तैसे ती करीन. वैकुंठी दासीन नामा म्हणे. बोलिला वाल्मिक तैसे ती करीन. बोलिला वाल्मिक तैसे ती करीन. वैकुंठी दासीन नामा म्हणे. बघा, रामनामाच्याने कुणा कुणाचा उद्धार झाला. आणि भगवंताचं नाव घेतल्यावर काही वाया जाणार नाही. नाम घेता वाया नाही गेला ऐसा कोणी नाविला. कारण भगवंताचं नाव घेतलं तर त्यांचं आयुष्य आहे ना कल्याणच होणार आहे. विठ्ठल विठ्ठल मग त्यांनी सर्वांना काय सांगितलंय? या युगामध्ये कलियुगामध्ये सकळांशी येथे आहे अधिकार. तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे. कोण इथं रुसवा फुवा करायचीच गरज नाही. सर्वांनी नाव घ्यायचं भगवंताचं. आणि भगवंताचं नाव घेतलं की त्याची पुण्याची गणना. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. एका ठिकाणी माऊली सांगतात, रान असतं रान. आपल्या सिटी सोडून आहे ना, आपण जर इकडे आजूबाजूला गेलो तर आता ह्या वनवामध्ये रान असतात. आणि त्याचे ते तृण जे असतात ते तृण सुकलेले असतात. आणि एका भट्ट्याने काय केलं, जावईला दिवाळीच्या पिरियडला घरी बोलवलं, पहिली दिवाळी. आणि त्याला बोलवल्यानंतर सगळीकडे दिवे वगैरे लागलेले. जावाईचा थाट, रूपाला खा जेवायला थाट, सगळीकडनं त्याचा थाट. आणि सगळीकडे दिवे लागल्यानंतर ह्या जावईला काय सुचलं बघा. ह्या जावईने काय केले, हे दिवे लावले, सगळीकडे बघितले. वा वा काय सुंदर आहे, सगळं दिवाळी आहे, प्रसन्न वातावरण आहे. मग त्याला काय वाटलं, ते दिवापंती जी आहे ती इतकी सुंदर आहे, ही आपण घेऊन घरी घेऊ. म्हणून काय केलं त्यांनी बहादूरने, त्या वाळलेल्या रानामध्ये ते पंथी आहे ना लपवून ठेवला. आता मला सांगा, त्या अग्नीचा त्या वाळलेल्या तृणाला जर स्पर्श झाला तर काय होईल? तृणाग्नी मेळे समरस झाले, तृणाग्नी मेळे समरस झाले.
तिसऱ्या चरणात सांगतात महाराज, सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिचरापे. आता अजून कली अवतार अजून घ्यायचा, नुसतं तो तिथनं सुटलेला आहे. आणि कलीने भगवंताला जागा मागितली की भगवंता मला कुठेतरी जागा दे. मग त्याने 5 जागा दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट सोनं. मनुष्याला सोन्याची खूप आवड असते. आता 70,000 जरी झालं तरी अजून सराफाच्या दुकानात जाऊन सोनं खरेदी करायची त्याची लगन सरी आहे. सोन्यामध्ये कली आहे. दुसरी गोष्ट, जिथे जुगार, जिथे दारू हे चालतं तिथे कली आहे. आणि बघा, घरामध्ये आपण स्वच्छता का ठेवायची? कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नांदते. तिथे जर आपण कचरा असेल तर कली प्रवेश केला म्हणून सांगतात. घरामध्ये भांडण तंटे सगळं काय होणार. त्यासाठी सर्वांनी घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. 4 कोपरे, 8 दिशा आहेत, 4 दिशा आहेत, सगळे काय असेल ते दिशा 10 दिशा स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणजे कलीला आहे ना आत प्रवेश मिळणार. मग कलियुगी उद्धार हरीच्याच नामे का सांगितले? कारण या युगामध्ये हरीला महत्त्व दिलेलं आहे. हरीमध्ये एवढं पॉवर आहे की ते तिथे पाप थांबतच नाही. म्हणून श्री तुकोबाला सांगतात. मग हे कुणाच्या जोरावर आहे? तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोले. मग आता ग्रंथाचा आधार काय आहे? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाभारतामध्ये एक दिवशी काय झालं, भगवंताला बघा, भगवंताच्या नामापासून किंचित जरी आपण दुर्लक्ष केलं तर ते भगवंताला आवडत नाही. मग असं सकाळ प्रहर होता सकाळचा आणि द्रौपदी आंघोळ करून केस शिंपडत अशा दारात उभारले आणि इकडे कर्ण होता. कर्णाचं आणि द्रौपदीचं नजरानजर. आता हे त्यांचं हेच आहे, आपण सांगू शकत. पण भगवंताला किंचित सुद्धा नामापासून ते बाजूला राहिले नाही. म्हणून त्यांनी काय केले, जेव्हा भगवंताची करंगळी सुदर्शनाने झाली तेव्हा तिने चिंदी मानली आणि त्याचा परोपकार जेव्हा वस्त्रहरण झालं की नाही तेव्हा वस्त्रहरण रूपाने भगवंताने त्याचे वस्त्र पुरवले. त्याचं कारण सांगितले की वस्त्रहरण का झालं. 5 पांडव होते, शूरवीर होते, धनुर्वीर होते, सगळे होते. मग काय घडलं असं? ते किंचित ह्या भगवंताच्या विषयी आपल्याबद्दल आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे, मुखाने नाव घेतले पाहिजे, हाताने टाळी वाजवली पाहिजे, कीर्तनामध्ये झोपलं नाही पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नाम पाशी चारे मोठे, आज एवढं परमभाग्य आहे आपलं. श्रीराम जन्म उत्सव सोहळ्यामध्ये आत्ताच प्रत्यक्ष श्री पंढरीनाथ नाचून गेलेत आणि आता समोर सद्गुरू बसलेत. 6वी पिढी आहे. आपलं भाग्य केवढं आहे. भलं आपल्याला जाय चुकून बोलले असेल तर त्यांनी माफ करावी. कारण या कीर्तनाच्या द्वारे, ह्या सप्ताहाच्या द्वारे माझं नाव याच्यामध्ये चुकून लागलं गेलं आणि आपण सर्वजण मायबापा हा समजून घेतला त्याबद्दल अजून कीर्तन रंगाला सद्गुरू समोर बसले. सद्गुरू समोर असल्यावर आपल्याला काय होणार आहे? सगळं भले आपण ज्ञानी नाही, भले आपण गायकी नाहीत, भले आपण स्वरांचे नाहीत, भले आपण कीर्तनकार सुद्धा नाही आहे, पण आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाची चालेल. विठाला विठाला या सप्त्यामध्ये आजचं 6वं पुष्प आहे. जसं आपण या अभंग तुकोबारायचा सोडता आला तसं आपण सोडवला. जे चांगलं असेल ते तुम्ही पदार्थ घ्या.
जे काय माझ्या हातून चूक झाली असेल ते माझ्या परत करा, खूप चाल होईल आणि माझ्या आपण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज आपल्या या श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट अनेक वर्षापासून गेले सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान आणि आताचे सध्याचे परमपूज्य आदरणीय सद्गुरू गुरुबाबा महाराज, आदरणीय परमपूज्य गहिनीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम चालतात. आता आणि अजून आपले नवीन महाराज तयार, त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. तर आपण आहे ना या कार्यक्रमामधून माध्यमातून सर्वांनी सहकार्य करून हा कार्यक्रम जेवढा चांगला करता येईल तेवढा आपण प्रयत्न करू आणि पुढच्या वर्षीपर्यंत अजून बहुसंख्येने आपण करू. तुका म्हणे नामापासून Bye.
ऐसे बहुग्रंथि बोलिए, ऐसे बहुग्रंथि बोलिए, ऐसे बहुत ग्रंथि बोलिए। विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला रेटाळी बोला मुक्तीधाम। विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठी धार। सगळ्यांचे येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे। तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिये दे। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पित करून जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय आ बोलिले म्हणे ज्ञाने ज्ञानदेव ज्ञानदेव